नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. संगीता अनुष्काच्या दुनियेच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर गाईज, मी तुम्हाला काल सांगितलं होतं ना की आम्ही तिकडं इन्व्हिटेशनला जाणार आहे म्हणून. एंगेजमेंटला आम्ही जाणार होतो, पण आम्ही तिकडे गेलो पण आम्हाला वेळच मिळाला नाही तिकडं आम्हाला ब्लॉग शूट करायला. तर त्याच्यामुळं सॉरी, नाही तर मी तुम्हाला म्हणलं होतं तिकडचा ब्लॉग शूट करून मी तुम्हाला दाखवलं तिथं कसं काय आहे ते म्हणून, पण मला काही ते वेळच मिळाला नाही तुम्हाला दाखवायला. त्याच्यामुळं मी वेळ मिळाला नाही म्हणजे तिथं आम्ही ब्लॉगच शूट केला नाही, कारण तिथं खूप भांडणं झाली होती. त्याच्यामुळं ब्लॉग तिथं गेल्यावर आम्ही शूट करणार होतो, पण तिकडं ना खूप एंगेजमेंटच्या वेळेस ते सगळं झालं, साखरपुडा वगैरे झाला ना, तर तिकडं त्या लोकांची जरा बाचाबाची झाली, म्हणजे बोलाबोली झाली की ती माझी मैत्रीण म्हणली की 2 महिन्याच्या आतच तारीख काढून लग्न उरकून टाकता येईल. म्हणजे आता साखरपुडा झाला तर आता मी जास्त दिवस माझी मुलगी घरात ठेवू शकत नाही. त्याच्यामुळं ती अशी बोलली तिच्या म्हणजे मुलीच्या सासर घरच्यांना. तर ते लोक म्हणायला लागले, आता एवढ्या दिवसापासून तुम्ही शांत होते ना, आता लगेचच तुम्ही लग्नाची घाई करायला लागलेत. आमच्याकडे काही पैसे वगैरे काय नाही आहे, तुम्हाला घाई असेल तर तुम्ही सगळं काय ते तुम्ही खर्च करा. आता ती पण माझी मैत्रीण खूप गरीब आहे, तरी पण ती सगळं हँडल करायला तयार होती. म्हणजे तिने साखरपुडा तिनंच तिच्या खर्चानेच केला. एक तर त्या मुलीला वडील आहेत पण ते काही सांभाळत नाही, पण तिची आई सगळं काय ते करते त्या मुलीची, म्हणजे माझी मैत्रीण. तर मग तिने तरी पण काल 10-15 हजार रुपये खर्च झाला असेल. मग आता मुलांच्या घरच्यांना सांगितलं 2 महिन्यामध्ये लग्नाची तारीख काढून लग्न उरकून टाकता येईल. अर्धा खर्च तुम्ही करा ना, अर्धा खर्च आम्ही करतो. तरी पण त्या मुलाच्या घरचे मान्यच नाहीत लग्न करून द्यायला, म्हणजे खर्च करायला. कारण मग ती माझी एक दुसरी मैत्रीण होती, ती म्हणजे जाऊ दे, साखरपुड्यामध्येच काय एवढा खर्च झालेला नाही आहे, तू लग्न मोडून टाक. त्यांना काय सपोर्टच करायचं नाही तर मग ह्यापेक्षा अजून दुसरं बघता येईल ना. त्याच्यावरच काय एवढं ठेवलेलं आहे तेव्हा की हाच मुलगा आहे, ह्याच्यासोबतच करता येईल म्हणायला. तर असं जरा बोलणं झालं तर मग त्या मुलाची आई खूप रडायला लागली. म्हणजे मी पण एकटीच आहे, मला पण कोणाची साथ आहे तेव्हा. मला पण एकतर नवरा वगैरे नाही आहे, काय नाही, तर तुम्ही पण सपोर्ट करा ना म्हणली मला. माझ्याकडे एवढे पैसे नाही. तर ती माझी मैत्रीण काय म्हणली, ती 50,000 तुम्ही द्या मला आणि बाकीचं काय ते मी बघन म्हणली, दोघीनं मिळून करू म्हणली लग्नाचं काय ते. तरी पण ती बाई तयारच नाही. मग आता आम्ही तिथं मला ते ब्लॉगच शूट करता आलं नाही, कारण असा गोंधळ चालू होता. त्याच्यामध्ये गर्दी पण खूप होती, जागा पण असं म्हणजे गुदमरल्यासारखं गल्लीमध्ये तिनं ठेवलं होतं ते एंगेजमेंटचा कार्यक्रम. आणि तिथं काही सुचत नव्हतं बसायला, सध्या तिथं जागा नव्हती, अशी बोळ होती, गल्ली होती. तिथं कुठे मी ब्लॉग शूट करू म्हणजे म्हणून मी काही केला नाही तो ब्लॉग शूट. लग्न करून द्यायचं काही साधं आहे का सांगा बरं तुम्ही. असं ते दोन्ही बाजूंनी जरी समजून घेतलं तर होऊन जातं. आणि गरीब जर असली तर काय करणार ते लोक, पर्याय काय दुसरा. तरी पण ती बाई इतकी स्ट्रॉंग आहे ना, सगळं म्हणजे बाई म्हणजे माझी मैत्रीण बरं का. कॅमेरा थोडासा हालतोय माझा. तर ती एवढी स्ट्रॉंग आहे ना की ती सगळं करायला तयार आहे. मुलीचा खर्च वगैरे सगळं, म्हणजे तिची आयपत जेवढी आहे, तिला मुलीचं लग्न चांगल्या ह्याच्यातच पार पाडायचं आहे. की 4 लोक मला बोलायला नको की मुलीचं लग्न तो असं करून दिलं, मुलापाशी तुझी मुलगी दिली, तशी ती लय म्हणजे अशी बोलायला अशी खवटेल आहे. पण इज्जतीला इज्जतच देणार. बाकी जे मग असे गाणं असतील तर मग त्यांना गाण्याचं विषय हे करणार. ती अशी ती माझी मैत्रीण खूप भारी आहे. पण ती गेल्यावरती इतका तिनं मान पान सगळं जिथल्या तिथं आम्हाला दिला. आम्हाला पण बरं वाटलं. आणि जेवल्याशिवाय तर तिनं आम्हाला सोडलंच नाही, म्हणजे जेवण करूनच जावं. मग आम्ही जेवणाला काय पनीरची भाजी होती, चपात्या होत्या, वरण भात आणि गुलाबजाम होते. पण एवढं काय ते हॉटेलमधलं जास्त खाऊ वाटत नाही. आम्ही तर काय घरामध्ये जास्त काही बनवून खातो, आम्हाला ते हॉटेलमधलं जास्त जमत नाही खायला, सणच होत नाही. मग आम्ही थोडंफार खाल्लं. घरी यायला आम्हाला 10 वाजले. मग तेच आम्ही घरामध्ये आपलं बोलत बसलो होतो, कसं बाई म्हणजे नाही का
पाहुणे एक एक चांगले असतात, पण किती गोंधळ करतात, खर्च करायला पण तयार होत नाहीत. आणि ती बिचारी इतकी गरीब असून ती सगळं तिनं उचललं आहे. आणि मला एक सांगा काहीच, तर ते एंगेजमेंट झालं ना, साखरपुडा झाल्याच्या नंतर आहे ना, त्या मुलाच्या घरच्यांनी तिच्या पायामध्ये पट्ट्या घातल्या. आता त्या पट्ट्या नकली होत्या का चांदीच्या होत्या ते काही माहीत नाही आपल्याला, पण ती पट्टी लगेचच कशी काय तुटली असेल सांगा बरं. मला तर वाटतं डाऊट येतो की ती नकलीच असणार आहे पट्टी, म्हणून नकली पट्टी लगेचच तुटणार आहे ना. आणि ती इतकी पातळ होती, ती इतकी अशी नाजूक, काही सांगायला सोय नाही. तरी पण ती त्या पोरीची आई काय म्हणली, माझी मैत्रीण, की जाऊन दे, ती पट्टी तुटली तर मी त्याला डाग लावेल, पण माझ्यासोबत तुम्ही तंडत बसू नका, जेवढं सांगते तेवढं तुम्ही माझं ऐका. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट म्हणजे मी तुमची ऐकली, तर मग माझी एक गोष्ट तुम्हाला ऐकायला नको का? म्हणजे बघा त्या बाईचं किती मन मोठं आहे. चांदीची पट्टी नवीनच पायात घातली आणि लगेचच कशी काय तुटून जाईल? इतकी दोरा, सुई दोरा कसा असतो आपला, त्या सुई दोऱ्यासारखी होती ती पट्टी. मग मी काय केलं, ती पट्टी आहे ना त्या पोराला देऊन टाकली. म्हणजे तुझ्या आईला सांगली नवीन पट्टी कर म्हणून. मी अशी पट्टी कोण घालतं का म्हटलं पातळ, जर लगेचच तुटून जाते का सांगा बरं मला. आणि मग हे असं झालं. आणि मग ती माझी मैत्रीण पण खूप रडायला लागली. मग आम्ही सगळेजण तिला समजवत होतो, बाई रडू नको, हे नाही तर दुसरा, एवढं काय तेव्हा पोरीचं काय वय झालेलं नाही आहे, पोरगी मग शिकलेली आहे, नर्सिंग कोर्स केलेला आहे तिने एवढं, तर तिला काय भारी भारी भेटतील म्हणलं पोरं, एवढं काय टेन्शन घ्यायचं. पण ते कसं आहे, 4 वर्षापासून आहे ना त्यांचं लव आहे. मग ते असं मनाने करण्यापेक्षा, तिचं माझ्या मैत्रिणीचं म्हणणं आहे, असं निघून जाण्यापेक्षा आपण लावून दिलेलं चांगलं आहे. 4 वर्षापासून ते रिलेशनशिपमध्ये आहेत, तर आपण करून देऊ, जगदुनिया नाव नको ठेवायला आपल्याला. त्याच्यामुळे ती तिची आई तयार झाली आहे लग्न करून द्यायला. अशी कहाणी आहे. तर मला तुम्हाला मी म्हणले होते की तिकडे गेल्यावर मी ब्लॉग शूट करेल, मग असा गोंधळ होता, तर कसा शूट करू सांगा बरं तुम्ही मला ब्लॉग. ते मला शूटच करता आला नाही, कारण लय म्हणजे खूप गोंधळ होता. आणि एवढीशी गल्ली बोळ चाळ होती ती, म्हणजे बिल्डिंगच आहे, पण जागा व्यवस्थित बसायला नको, काय नको. शेजारा पाजारांच्या घरामध्ये बसवलं होतं तिने पाहुण्यांना, तरी पण घरातले म्हणून भरपूर पाहुणे आले तिचेवाले, म्हणजे त्या पोराच्या घरचे भरपूर लोक आले. आणि जेवण पण आहे ना, एवढी गरीब बाई आहे तरी पण तिने त्या लोकांसाठी हॉटेलमधलं जेवण मागवलं होतं, घरात पण नाही तिने बनवलं साधं सुधं जेवण. एवढा तिनं त्या लोकांचा मानपान चांगला केला आणि ते लोक असे करायला. नंतर मग ते टावेल टोपीसाठी पण झालं, तुम्ही आम्हाला मानपान दिला नाही, तुम्ही आम्हाला जेवायला व्यवस्थित विचारलं नाही, काय नाही. आता ती एकटी बाई किती काय 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 करणार. मग थोडंसं आपण समोरच्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे ना, की एवढ्या अशा गरीब बाई आहे तर आपण तिला सपोर्ट करावा, असं नाही आहे ह्या लोकांचं. असं नाही पाहिजे ना, एकमेकांना सपोर्ट केला तरच पुढं माणूस जातो, दोन्ही बाजू सेम राहतात ना. अशी एक कहाणी आहे बघा. जाऊन द्या, अजून भरपूर काय आहे ते मी तुम्हाला आहे ना पुढच्या ब्लॉगमध्ये सांगाल. हा असा आपला छोटासा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.